माझ्या मालकिणीची छोटी मुलगी रोज रात्री खोलीत तेल आणि केळी घेऊन जायची आणि काही तासांनी जेव्हा ती बाहेर यायची तेव्हा घामाने डबडबलेली असायची. हे काम ती सगळ्या लोकांपासून गुपचूप करत असे, पण माझी नजर नेहमी तिच्यावर पडायची, कारण त्यावेळी मी स्वयंपाकघरात काम करत असायची. हे तिचे रोजचे काम होते. एक दिवस मी तिचे गुपित जाणून घेण्यासाठी तिच्या खोलीत लपले. शेवटी ती केळी आणि तेलाचे काय करते. तिला खोलीत येऊन थोडाच वेळ झाला होता, मग मी जे पाहिले ते पाहून पायाखालची जमीनच सरकली. कारण माझे नाव राणी आहे. माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. माझे आई वडील लोकांच्या शेतात काम करून 2 वेळचे जेवण मिळवायचे. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते. घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे माझ्या आई वडिलांना मला शिक्षण देता आले नाही. कसे तरी आमचे दिवस जात होते. मी 10 वर्षांची असताना माझ्या आई वडिलांना शेतात रात्रंदिवस काम करताना पाहून मला खूप वाईट वाटायचे. या कारणास्तव मी देखील त्यांच्याबरोबर कामाला जात असे. काही दिवसांनी माझ्या वडिलांची तब्येत बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी हजारोंचा खर्च सांगितला. आता आमच्याकडे इतके पैसे नव्हते, म्हणूनच माझी आई जमीनदाराकडे गेली, ज्यांच्या शेतात आम्ही काम करायचो. तिचा पदर पसरून त्यांच्यासमोर ती मदत मागू लागली. मात्र शेतमालकाने एवढे पैसे देण्यास नकार दिला. एवढे पैसे देणे त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नव्हती, तरीही त्यांनी मदत केली नाही. याच कारणामुळे माझ्या वडिलांवर उपचार होऊ शकले नाहीत आणि ते आम्हाला आणि हे जग सोडून गेले. आता आमचा आधार हिरावून घेतला गेला होता, पण कसे तरी करून मी आणि आईने स्वतःला सांभाळले आणि पुन्हा आयुष्य जगू लागलो. मी आणि माझी आई उदरनिर्वाहासाठी शेतात काम करू लागलो. मला जमीनदाराचा खूप राग आला, पण मी काहीच करू शकत नव्हते. एके दिवशी शहरातून काही मोठे लोक आले ज्यांचा वाढदिवस होता. त्या लोकांनी आम्हा गरिबांमध्ये चांगले पदार्थ वाटले. आमचा वाढदिवस केव्हा असतो हे देखील आम्हाला माहित नव्हते, पण त्या मोठ्या लोकांनी दिलेले जेवण खाऊन आम्ही त्यांना आशीर्वाद देऊ लागलो. काही दिवस असेच गेले. मग एके दिवशी आई अचानक हृदयविकाराच्या झटक्याने हे जग सोडून गेली. आता माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. माझी आई माझा एकमेव आधार होती. आता ती पण मला सोडून गेली होती. मी पूर्णपणे तुटले होते. अशा परिस्थितीत माझे काका आणि काकू मला त्यांच्या घरी घेऊन गेले. शेवटी आपले आपलेच असतात आणि परके परकेच असतात, या गोष्टीतला फरक मला आता कळला. माझे काका आणि काकू त्यांच्या मुलीला चांगले जेवण आणि चांगले कपडे द्यायचे, पण घरची सगळी कामं ते मला करायला लावायचे. नीट बोलणे तर दूरच, मी कशी आहे हे पाहण्यासाठी ते माझ्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. मी ते माझं नशीब म्हणून स्वीकारलं होतं. एके दिवशी मी घरी भांडी साफ करत असताना माझे काका शहरातून आले आणि काकूला सांगितले की शहरात एका घरात मोलकरीण हवी आहे. आपण राणीला तिथे का कामाला लावत नाही? आपल्याकडे पैसा येत राहील आणि राणी तिथे काम करत राहील. माझी काकूही या गोष्टीने खुश झाली. खुश तर होणारच ना, कष्ट न करता पैसे जे येणार होते. दुसऱ्या दिवशी माझे काका मला त्यांच्यासोबत शहरात घेऊन गेले. तिथे एका मोठ्या घरात गेलो. तिथे एक बाई तिच्या 2 मुलींसोबत बसली होती. काकांनी तिला नमस्कार केला आणि माझ्याकडे बोट दाखवत म्हणाले, आजपासून ही सर्व कामे करेल. मी सकाळी सोडून जाईल आणि संध्याकाळी घेऊन जाईल. त्या मेम साहेबांनी माझ्याकडे बघितले आणि विचारू लागली की मी त्यांच्या घरची सर्व कामे करू शकते की नाही. मी काहीही न बोलता होकार दिला. एवढ्या मोठ्या घरात इतकं काम करणं माझ्यासारख्या एकट्या मुलीला खूप अवघड जाणार होतं. पण मी हो शिवाय काही बोलू शकले नाही, कारण माझ्या मनात काका काकूंची खूप भीती होती. आता त्या मालकिणीने तिची सर्व कामे मला समजावून सांगितली आणि मी स्वयंपाकघरात काम करू लागले. मी दिवसभर काम करायचे आणि संध्याकाळी काका मला घरी घेऊन जायचे. घरी गेल्यावर मला तीच कोरडी भाकरी खायला मिळायची आणि गरमीत झोपी जायची. दुसऱ्या दिवशी पुन्हा काका मला मालकिणीच्या घरी सोडायचे. काही दिवस असेच चालले. एके दिवशी मालकिणीच्या घरी बरेच पाहुणे आले. खूप काम वाढले होते. त्यामुळेच मालकिणीने मला संध्याकाळी घरी पाठवले नाही. त्यांनी माझ्या काकांना सांगितले की आमचे पाहुणे येईपर्यंत तुम्ही राणीला इथेच राहू द्या, कारण सर्वजण रात्री उशिरा जेवतात, त्यामुळे कामही वाढते. माझ्या काकांनी मला तिथे सोडले आणि स्वतः घरी आले.
मी रात्री उशिरापर्यंत तिथे काम करायची आणि तिथे मालकिनीने मला राहण्यासाठी खोली दिली होती. माझ्या काकूंच्या घरापेक्षा मला इथे जास्त आवडले, कारण मला चांगलं जेवण देण्यात आलं होतं आणि पंखा असलेल्या खोलीत राहण्याची परवानगी होती. पण जेव्हा जेव्हा मी मालकिनीला तिच्या मुलींसोबत पाहायची तेव्हा मलाही माझ्या आईची आठवण यायची. असेच काही दिवस गेले. पाहुणे निघून गेले पण मालकिणीने मला घरी पाठवले नाही. त्यांनी काकांना स्पष्ट सांगितले की राणी इथेच राहणार. आता माझे मालकीण आणि तिच्या छोट्या मुलीशी चांगले संबंध होते. मालकीण मला सणासुदीला नवीन कपडे आणून देत असे. मालकिणीची धाकटी मुलगी खूप छान होती. ती माझ्याशी चांगली बोलत असायची. पण तिची मोठी बहीण खूप चिडकी होती. ती मला मोलकरीण म्हणायची आणि नीट बोलायचीही नाही. एके दिवशी मालकीण आणि तिच्या मुलींना 2 दिवस लग्न कार्यासाठी बाहेर कुठेतरी जायचे होते. म्हणून मालकिनीने मला तिचे घर सांभाळायला सांगितले आणि सांगितले की तू इथेच राहून घराची चांगल्या पद्धतीने काळजी घे. आता इतके दिवस मी त्यांचा घराची काळजी घेत होते त्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास होता. परंतु मी नकार दिला कारण एवढ्या मोठ्या घरात एकटी राहायला खूप भीती वाटत होती. मग मालकिणीने काकांना तिथे बोलावले आणि माझ्याबरोबर राहण्यास सांगितले. काकांनी लगेच हो म्हटलं आणि मालकीण निघून गेली. आता मी स्वतःचे आणि काकाचे जेवण बनवले आणि जेवून झोपी गेले. रात्री 12च्या सुमारास माझे काका उठले. खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आले. दाराच्या आवाजाने मला जाग आली. प्रथम मला वाटले की ते किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेले असावे. पण थोडा वेळ थांबूनही ते परत आले नाही. म्हणून मी ते कुठे गेले आहे हे पाहण्यासाठी बाहेर गेले. मी इकडे तिकडे पाहिल्यावर मला मालकिणीच्या खोलीतून आवाज येत असल्याचे ऐकू आले. मी त्यांचा खोलीत डोकावताच काका तिथे मालकिणीच्या कपाटात काहीतरी शोधत असल्याचे दिसले. मी काका काय शोधत आहेत असे विचारल्यावर ते खूप घाबरले. ते काहीच बोलले नाही. मी फक्त वॉर्डरोब किती छान आहे ते बघत होतो. काका इथे चोरीचा प्रयत्न करत आहेत हे मला समजले होते. एवढ्या मोठ्या घरात आणि एवढ्या श्रीमंत लोकांच्या घरात स्वतःला एकटे पाहून काही लोकांच्या मनात पाप येऊ शकते आणि माझे काका तर गावात अशा किरकोळ चोरी करायचे. पण काका इथे काही गडबड करतील अशी भीती वाटत होती, कारण मला मालकिणीचा विश्वास तोडायचा नव्हता. मग मी काकांवर सतत लक्ष ठेवायला लागले. मी त्यांना क्षणभरही एकटे सोडले नाही. रात्री सुद्धा नीट झोप येत नव्हती. असेच 2 दिवस गेले आणि मालकीण आणि तिच्या मुली परत आल्या. त्या आल्यानंतर काकाही परत गेले. मालकिणीने माझ्यासाठी काही कपडे आणले होते जे पाहून मला खूप आनंद झाला. एके रात्री मी स्वयंपाकघरात काम करत असताना मालकिणीची धाकटी मुलगी अंजू हिला तिच्या खोलीत केळी आणि तेल घेऊन जाताना पाहिले. ती चोरासारखी नजर चोरून खोलीत चालली होती, जणू तिला कोणी पाहू नये. मला थोडं विचित्र वाटलं की अंजू दीदी केळी आणि तेलाचं काय करणार. खरे तर मालकिणीच्या पतीचे काही काळापूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून ती आपल्या 2 मुलींसह एकटीच राहते. त्यांच्या जमिनीच्या मालमत्तेमुळे त्यांना चांगले दिवस आले. मी अंजू दीदींचं वागणं इतकं गांभीर्यानं घेतलं नाही, कारण ती शिकणारी मुलगी आहे असे मला वाटले. काहीतरी करत असावी. अंजू दीदींच्या घरी रोजच्या मैत्रिणी येत होत्या आणि सगळे मिळून काहीतरी प्रॅक्टिकल करत असत. एक दिवस मी अंजू दीदीला विचारले, दीदी तुम्ही सर्व मुली मिळून काय करता? तर त्यांनी सांगितले होते की आम्ही विज्ञानाचा अभ्यास करतो, त्यामुळे ते प्रॅक्टिकल करतात. मला काहीच समजत नव्हते कारण मी कधीच शाळेत गेले नाही. मग मला अभ्यास कसा कळणार? फक्त त्यामुळे अंजू दीदीच्या त्या केळी आणि तेलाच्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केले होते. सगळ्यांना खाऊ घालायची, भांडी साफ करायची, किचन साफ करायची. दरम्यान दीदी रोज फ्रीजमधून एक केळी काढायची आणि एका भांड्यात तेल टाकायची आणि तिच्या खोलीत घेऊन जायची. आता ते रोजचे काम झाले आहे. माझी खोली दीदींच्या समोर होती. दीदी रात्री उशिरा खोलीतून बाहेर पडायची, हात धुवायची. तिचे संपूर्ण शरीर घामाने भिजलेले असायचे. कधी कधी मी जागी असायची तेव्हा हे सगळं मला दिसायचं. नाहीतर मला दीदी रोज बाहेर येताना दिसत नव्हती, कारण ती येईपर्यंत मी झोपी जायचे. आता हा अभ्यासाचा विषय नसून काहीतरी वेगळं आहे असं वाटू लागलं होतं. कारण दीदींनी अभ्यासासाठी किंवा प्रॅक्टिकलसाठी केळी आणि तेल घेतले असते तर त्या अशा गुपचूप का गेल्या असत्या? आणि ती हे सगळं रोज का करत असेल? रात्रंदिवस माझ्या मनात एकच गोष्ट चालू होती,
दीदी तिच्या खोलीत काय करते याबाबत मालकिणीशी बोलण्याचा विचार केला. एके दिवशी मी मालकिणीच्या खोलीत गेले तर ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती. मग मी काहीही न बोलता तिथून आले. त्यानंतर मला वाटले दीदी काही वेगळे करत असेल आणि मी विनाकारण मालकिणीला सांगून घरात तमाशा करायला नको. म्हणूनच मी तो विषय सोडला आणि लक्ष देणे बंद केले. अशीच एक दिवशी मला झोप येत नव्हती. आईच्या आठवणीत हरवून गेले होते. अंजू दीदी खोलीतून बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी खोलीतून बाहेर आले आणि दीदीकडे गेले आणि विचारले, का रडत आहेस? दीदीने विषय बदलला आणि म्हणाली की काही झाले नाही, तू झोप. असं म्हणत ती तिच्या खोलीत गेली. मला काय झालं या चिंतेत रात्रभर झोप आली नाही. नेहमी हसणारी अंजू एवढ्या रात्री उशिरा रडत तिच्या खोलीतून बाहेर पडली. आता दिवसभर माझ्या मनात एकच गोष्ट होती की तीच केळी आणि त्या खोलीत घेऊन जाणे, मग मध्यरात्री हात धुण्यासाठी बाहेर येणे आणि संपूर्ण शरीर घामाने डबडबलेले असणे आणि मग एके दिवशी रात्री रडत बाहेर येणे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे सर्व काम गुपचूप करणे. आता मला दीदीवर शंका यायला लागली होती की ती कुठेतरी काही चुकीचे तर करत नाही ना. दुसऱ्या दिवशी दीदी तिच्या कॉलेजला गेली आणि मोठी दीदी तिच्या कोचिंगला. मग मी मालकिनीला चहा द्यायला गेले. त्यामुळेच संधी मिळताच अंजू दीदींच्या खोलीत जाऊन बघण्याचा विचार केला. दुपारी मालकिणीला झोप लागल्यावर मी अंजू दीदीच्या खोलीत गेले. पण खोलीत तसं काही नव्हतं. सर्व काही व्यवस्थित ठेवले होते. मी बाहेर आले आणि विचार करू लागले, काय प्रकरण आहे? तेवढ्यात अंजू दीदी आणि तिची मोठी बहीण आली. मी त्या दोघींसाठी जेवण वाढलं. मात्र अंजू दीदींनी जेवण करण्यास नकार दिला. ती सकाळी नाश्ताही करून गेली नव्हती. मी बऱ्याच वेळा म्हणाले, प्लीज जेवण करून घ्या, पण ती अचानक माझ्यावर रागवली. मग मी काहीच बोलले नाही. थोड्या वेळाने मी विचार केला की दीदीला सर्व काही विचारावे, पण मग मला वाटले की मी विचारले तर ती रागवेल. मला अंजू दीदीची काळजी वाटत होती, कारण जेव्हापासून मी इथे कामावर आले तेव्हापासून तिने मला कधीच जाणवू दिले नाही की मी एक मोलकरीण आहे आणि माझ्या काका आणि काकूंनी जे काही केले त्यापेक्षा त्यांनी माझ्यासाठी अधिक केले होते. काही वेळाने माझ्या मनात एक विचार आला, आज रात्री मी दीदीचा खोलीत गुपचूप का बसू नये आणि बघू मग काय होते. मग मी रात्री सगळ्यांना खायला दिले आणि न जेवता दीदीच्या खोलीच्या एका कोपऱ्यात लपून बसले. दीदी केळी आणि तेल घेण्यासाठी स्वयंपाकघरात आल्या तेव्हा मी लपून बसले होते. मग मी पाहिले की दीदी तिच्या खोलीत येते आणि खोलीचे मागचे दार उघडते. मी विचार करू लागले, त्या दिवशी मी दीदीची खोली पाहिली तेव्हा मला हा दरवाजा दिसला नाही. कदाचित न दिसण्याचे कारण त्या दरवाजासमोर एक पडदा होता. त्यानंतर दीदीने एका माणसाला त्या दारातून आत आणताना पाहिले आणि त्यानंतर जे झाले ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तेवढ्यात अचानक माझ्या आईने माझ्यासाठी जत्रेतून आणलेली माझ्या हातातली साखळी खाली पडली. दीदीला त्यांच्या खोलीत दुसरे कोणीतरी आहे असा त्या आवाजावरून भ्रम झाला. तिने उठून सगळीकडे पाहिलं तेव्हा तिला मी एका कोपऱ्यात उभी असलेली दिसले. मला बघून दीदी घाबरली आणि माझ्याकडे रागाने बघत म्हणाली, इथे काय करत आहेस? आणि तेही असे लपून तू इथे काय करत होतेस? तिच्या रागापुढे मीही घाबरले. मग मी म्हणाले, मला माफ कर दीदी, मी इथे कुठल्याच चुकीच्या हेतूने लपलेले नाही. मला तुझी काळजी वाटत होती, कारण आजकाल तू नीट खात नाहीस आणि त्या दिवशी तू तुझ्या खोलीतून रडत बाहेर आली ना. त्यानंतर अंजू दीदींनी मला सर्व काही सांगितले. ती काही चुकीचे करत नाही, तर ती चांगलंच करत होती. त्या माणसाकडे बोट दाखवत ती म्हणाली की हे माझे आजोबा आहेत. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईने त्यांना घरातून हाकलून दिले होते. तेव्हापासून त्या मंदिरात राहत होते. पण मला हे सर्व पाहवल नाही. याबाबत मी आईशी बोलण्याचा प्रयत्न केला. मग तिने मला खूप शिव्या दिल्या. त्यानंतर मी एक प्लॅन बनवला आणि रात्री आजोबांना माझ्या खोलीत आणायचे आणि सकाळी त्यांना या दुसऱ्या दारातून परत पाठवायची. मी दीदीला विचारले केळी आणि तेल, तर दीदी म्हणू लागली की माझ्या आजोबांचे यकृत कमकुवत आहे, त्यामुळे ते जास्त अन्न पचवू शकत नाहीत. या कारणास्तव ते फक्त एकाच वेळी जेवण करत आहेत. रोज सकाळी कॉलेजला जाताना मी त्यांना खायला द्यायचे आणि ते रात्री जेवण करत नव्हते. म्हणूनच मी त्यांना फळे द्यायला सुरुवात केली
आणि केळी हे त्यांचे आवडते फळ असल्याने मी रोज रात्री त्यांच्यासाठी केळी आणायला सुरुवात केली. माझ्या आई आणि बहिणीला कळू नये म्हणून मी हे सर्व गुपचूप करते. आणि माझ्या आजोबांना गुडघ्यात खूप दुखत आहे, म्हणूनच मी तेल आणायला सुरुवात केली, जेणेकरून मी त्यांच्या गुडघ्यांना मालिश करू शकेन. बराच वेळ मसाज केल्यामुळे मी घामाने भिजत असे, म्हणूनच मी तेल लावलेले हात धुवायला बाहेर यायची. मग दीदी म्हणाली की त्या दिवशी माझ्या आजोबांची तब्येत ठीक नव्हती आणि मी माझ्या आईसमोर लाचार होते. त्यामुळे माझ्या डोळ्यांतून अश्रू तरळले. दीदींच्या या सर्व गोष्टी ऐकून आता माझा सर्व भ्रम दूर झाला होता. मी काहीही न बोलता माझ्या खोलीत आले. मी पुन्हा पुन्हा मालकिणीला कोसत होते, कोणी एवढं क्रूर कसं असू शकतं. वडिलांच्या वयाच्या आजारी सासऱ्याला घरातून हाकलून दिले, पण मनातल्या मनात मला दीदींचा अभिमानही होता की आजच्या काळात इतकं चांगलं हृदय फार कमी लोकांकडे असते. आणि ते हृदय अंजू दीदींकडे होतं. या जगात काय चालले आहे कळत नाही. वृद्धांचा विचार न करता घराबाहेर हाकलून दिले जाते. आता मला सर्व काही समजले होते की ज्याला वेदना होतात तोच ते दुःख समजू शकतो. धन्यवाद मित्रांनो.